बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे ठाणे नाशिक महामार्ग नेहमी चर्चेचा विषय ठरलाय। येथील वाहतूक कोंडीमुळे सध्या तासाचा प्रवास तब्बल 3 तासांवर गेला असून मानसिक आणि शारीरिक त्रासही वाहन चालकांना भेडसावतोय। विशेष म्हणजे या कोंडीत अडकलेल्या हजारो वाहनांच्या माध्यमातून वर्षभरात 5,200 कोटी ते 6,600 कोटी रुपयांचे इंधन नाहक जळून जातोय, असा निकष एका अभियांत्रिकी प्रशिक्षकाने काढलाय। बांधकामातील अभियांत्रिकी त्रुटीमुळे ठाणे नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा प्रवाह रोखला जात असल्याचे निदर्शनास येते। 23.8 किलोमीटर लांबीचा वडपे माजिवडा विस्तार प्रकल्प 8 मार्गिकांच्या महामार्गात रूपांतरित केला जातोय। यात 76% काम पूर्ण झाले असले तरी परिणाम शून्य असल्याचे दिसतंय। त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण लांबीवर एकच मार्गिका बांधून पूर्ण केल्यास त्या टप्प्यातच फायदा मिळेल। यातून बांधकाम सुरू असताना वाहतूक सुरू राहील आणि वाहनांची गर्दी होणार नाही, असे मत अभियांत्रिकी प्रशिक्षक राजेंद्र उत्तुरकर यांनी मांडले। महामार्गावर मार्गिकांची संख्या सतत बदलते, त्यामुळे अरुंद मार्गिकेवर वाहतूक मंदावते। त्यामुळे एक समान 2 मार्गिका संपूर्ण लांबीवर असाव्यात। बांधकामांमुळे अनेक ठिकाणी वाहनांना कमी वेगावर आणावे लागते। ही वळणे 20-30 अंशांच्या मर्यादित पुन्हा डिझाईन करायला हवीत। विशेष म्हणजे पुरेसे दिशादर्शक फलक नसून लेन मार्गिकाही अस्पष्ट आहेत, त्यामुळे वाहने अचानक मार्गिका बदलतात आणि अपघात होत असल्याचे मत उत्तुरकर यांनी मांडले। या महामार्गावर रोज 50,000 वाहने सुमारे 2 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या अवस्थेत राहतात। त्यामुळे दररोज 60,000 ते 80,000 लिटर इंधन वाया जाते, म्हणजे दररोज 60 ते 80 लाखांचा अपव्यय होतो। त्याचवेळी 50,000 लोक दररोज 2 तास गमावतात, म्हणजे दिवसाला 1 लाख मानवी तास गमावतात। 300 रुपये प्रति तास धरल्यास वार्षिक 1,095 कोटी उत्पादक वेळ वाया जातो। याशिवाय तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहिल्याने श्वसन, हृदयविकार, पाठीचे त्रास आणि मानसिक ताण वाढतात, तर एखादी रुग्णवाहिका कोंडीत अडकल्यास जीव वाचवण्याची संधी कमी असते। त्यामुळे ही केवळ वाहतूक समस्या नसून हा मोठा राष्ट्रीय तोटा असल्याचे मत उत्तुरकर यांनी मांडले। ठाणे शहराचे नागरिकीकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सेवा सुविधा देता याव्यात, यासाठी महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले। पुढील 50 वर्षाची गरज लक्षात घेऊन 32 मजली प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार आहे। या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी काल आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीमध्ये प्राथमिक कामे वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या। ठाणे महापालिकेच्या अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे 4 मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडते। आगामी काळातील जागेची उपलब्धता लक्षात घेऊन रेमंड कंपनीच्या जागेत 32 मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली। या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतलाय। या जागेतील बहुतांशी झाडे बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचे नवीन जागेत पुनर्रोपण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिले। महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत असलेल्या कार्यालयाची जागा व आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावे। तसेच या विभागांमध्ये अधिकारी कर्मचारी यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्यासाठी जागेचे नियोजन करण्यात यावे। तसेच महासभेचे सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी 50 वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करावी, अशाही सूचना आयुक्तांनी दिल्यात। डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो संस्थात्मक खून आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कळव्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला। या मार्चमध्ये जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते। डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे। चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही PM रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदावर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते, पण डॉक्टर संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्य सेवा बजावत होत्या। पोलीस व प्रशासन, आरोग्य विभागातील मधील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास हावळे यांनी श्रद्धांजली सभा आणि कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते। कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयापासून या कॅन्डल मार्चची सुरुवात झाली। यावेळी सत्ताधारी वर्गाच्या कारभारामुळे बळी गेलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासह संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे यांनाही सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी।
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हडल्स या खेळा प्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्य पदक प्राप्त केले, तर 4थ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हर्ष राऊत यांनी रिले या खेळ प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले. या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मिनल पालांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश आंबुरे, रुपाली आंबुरे, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर, सहसचिव राजेंद्र मयेकर, कोषाध्यक्ष भूपेंद्र ठाणेकर, सदस्य एकनाथ पोवळे, ज्येष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ रमेश खारकर, प्रशिक्षक अजित कुलकर्णी, निलेश पाटकर तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते. शौर्य अंबुरे हिने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना 100 मीटर हिडल्स शर्यतीत 13.73 सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवले. शौर्य ही 16 वर्षीय खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकत आहे. तर हर्ष राऊत याने 100 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकून त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केले. हर्ष राऊत हा ठाणे महापालिकेच्या ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे. ठाणे महापालिका उत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवते आहे. तसेच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयीसुविधाही महापालिकेच्या माध्यमातून देत असून महापालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगत आयुक्त सौरभ राव यांनी या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्यात. महानगरपालिका क्षेत्राचे 2 तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे. दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यांचे आईवडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहेत ज्यांनी या उत्कृष्ट कामगिरीमध्ये हातभार लावला आहे, त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे, त्यांचा आपण सत्कार ठेवला होता. ठाणे महानगरपालिका सतत हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे, घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे, स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे, याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. आता यावर्षीसुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत. तसेच पिकल बॉलचे आपले कोर्ट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे. आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती, शूटिंग रेंज ज्याला आपण म्हणतो, आणि ऑलिम्पिकपर्यंत आपले देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोहोचत आहेत आणि ही फॅसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनची लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत. आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत. तसेच कळवामध्ये पुन्हा आपला ऑलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे
स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट्स तसेच टेनिस कोर्ट ही सुविधासुद्धा देत आहोत. तर एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून या संदर्भात दिवा शहरातील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने संयुक्त निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली. पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे वार्ड क्रमांक 27 आणि 28 क्षेत्रामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण 17,258 इतकी दुबार नावे आढळली. ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तत्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे करण्यात आले. तसेच भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.